अक्षय धुले ही जोडी तयार झालीत आणि त्यांच्या सोबतीला आपण पाहतोय नवनाथजी तांबुली सर स्कोररच्या भूमिकेत तयार झालेत आणि मायक्रोफोनवरती तयार होतील आमचे सर्वांचे लाडके अजयजी डारे आणि त्यांच्या सोबत असतील सुधीरजी कहारे. हॅलो हॅलो मॅचला होईल सुरुवात. मुझक्किर मौलाना हा पहिला बॉलर आहे आणि संदीप आजारे नॉन स्ट्रायकर इनला अक्षय धुळे. दुसऱ्या रात्रीला सुरुवात होईल आणि जय गणेश तलवडे टीम आणि त्यांच्या विरोधात अभिद 11 दामत. मुझक्किर मौलानाचा पहिला षटक इथून सुरू झालाय. पहिलाच बॉल अक्षय धुलेच्या बॅट मधून ऑन साइडला खेळाडू पोहोचलाय. बाउंड्री लाईनला टच होता. दुसऱ्या धावेचा कॉल वेगवान. संदीप आजारे डेंजर झोन कडे होते. 2 धावा. संदीप आजारे अक्षय धुलेने सुरुवात केली. पहिल्याच बॉलवरती 2 धावांनी सुरुवात झाली. आज मुझक्किर मौलानाला पहिलं षटक इथून देण्यात आलं पॉवर प्ले मध्ये. अभिद 11 हा संघ फॉर्म मध्ये कारण अंजपच्या मैदानावरती या संघाने फायनल पर्यंत मजल मारली होती आणि त्यानंतर या स्पर्धेमध्ये आलाय. शॉट बारी अक्षय धुलेच्या बॅट मधून चाललाय चेंडू सीमा पार. अक्षय धुलेचा पहिला चौकार. थँक्यू डीजे. अक्षय धुलेच्या बॅट मधून मुझक्किर मौलाना वरती 2 बॉल वरती 6 धावा आल्यात. मुझक्किरला आता म्हणजे मॅन ऑफ द सिरीज ग्रुप ग्रामपंचायत पिंपलोली परिसर लीग मध्ये देखील मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी राहिलेला आहे अक्षय धुळे. आणि अक्षय धुलेच्या याच ओपनिंगने सध्या जय गणेश तलवडे टीम जाऊन पोहोचती 2 बॉल 6 धावा संख्येवरती. 2 ओव्हर पॉवर प्लेचे आहेत. ज्या 2 ओव्हर मध्ये जय गणेश तळवडेला स्कोर मोठा करायचा आहे कारण सुरुवातीपासूनच अक्षय धुलेने मुझक्किर मौलानावरती आल्यापासून आक्रमण चढवलंय. मॅच बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय. बॅट्समन चेक करतील आणि त्यानंतर पुन्हा सुरुवात होईल. अजय सर या ठिकाणी आपण पाहतो प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी असेल. या स्पर्धेचे मुख्य आयोजक माननीय अनिलजी कालन साहेब यांच्याकडून आयवा जेलसाठी 200 रुपयाचा पारितोषिक असेल. मोठी संधी आता आपल्या प्रेक्षकांना 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे. आयवा कॅश साठी अनिलजी कालन यांच्याकडून. आज ड्रेसिंग एकदम परफेक्ट आहे अनिलजी कालन यांचं. 5 रात्रीमध्ये त्यांचं आकर्षक पर्सनॅलिटी आपल्याला दिसणार आहे. 2 बॉल 6 मुझक्किर मौलानावरती थोडा प्रेशर बनला आता आणि मुझक्किर मौलाना अक्षय धुलेच्या अगेन्स्ट आता नवीन स्ट्रॅटेजी घेऊन येईल कारण 2 बॉलवरती 6 आल्यात पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये. P1चं षटक. शॉट बारी अक्षय धुलेचा. मिड ऑफला बीट करत चेंडू पुढे चालला. एक सिंगल रन ने धाव फलक. 3 बॉल 7. संदीप आजारे जेव्हा पण जय गणेश तळवडेमध्ये खेळतात ना त्यावेळी जसं आपण म्हणतो ना की जेव्हा खूप जोराचा पाऊस येतो आणि पावसामध्ये जरी आपण पूर्ण चिंब भिजलो तरी आपल्या डोक्यावर छत्री असेल तरी आपल्याला एक समाधान असतं की आपल्या डोक्यावर छत्री आहे. तसं संदीप आजारे जरी टीमच्या आतमध्ये असेल ना तरी जय गणेश तळवडेला एक समाधान असतं की आप्पा टीममध्ये. आणि तो संदीप आजारे आप्पा आता मैदानाच्या आतमध्ये पहिला चेंडू फेस करेल वैयक्तिक आणि मुझक्किर मौलाना 3 बॉल 7 धावा खर्च करून आता पुन्हा एकदा ओव्हर द विकेटने चौथा चेंडू टाकतो. शॉट बारी आहे संदीप आजारेच्या बॅट मधून. आसमानी टोला. चेंडू जमिनीवरती आलाय. तोपर्यंत 2 धावा संदीप आजारे उर्फ आप्पाच्या बॅट मधून. भरपूर वर्ष जय गणेश तळवडेसाठी क्रिकेट खेळलाय आणि स्पर्धा त्याने गाजवलेल्या आहेत. खरं तर कशेळेची स्पर्धा कर्जत प्रीमियर लीग 5वं पर्व सर्वांच्या लक्षात राहील अशी प्लेअर ऑफ द टुर्नामेंटच्या दिशेने ती खेळी साकारली होती संदीप आजारेने. आणि अगदी थोड्या फरकाने जरी ती प्लेअर ऑफ द टुर्नामेंट जरी मिळाली नसेल तरी मात्र प्रेक्षकांवरती अधिराज्य गाजवलं होतं त्या खेळीने आणि तो संदीप आजारे मुझक्किर मौलानाच्या अगेन्स्ट आहे.
फुल टॉस होता मुझक्कीर मौलानाचा, पण दिशा बघावी लागेल. चेंडू मात्र भरपूर बाहेर होता आणि व्हाईट बॉलची धाव इथून मिळेल. जयगणत तळवडे या मैदानाच्या सर्व परिसीमा ज्या टीमला माहीत आहेत किंवा या मैदानावरती सराव ज्या टीमने बराचदा केलेला आहे असा संघ आहे तो जयगणत तळवडे. एक समोर येतो संदीप आजारे. पायावरती चेंडू पंचांच्या बोटवर आणि LBWच्या स्वरूपात पहिला झटका. संदीप हजारे इथून बाद. जयगणत तलवडे टीम पहिला गडी गमावतीये, ती मात्र धावसंख्या 10 असताना. त्यानंतर वैष्णवी कंस्ट्रक्शन अनसट वरेडी आणि त्यासोबत डिक्सल या दोन्ही संघांनी तयार राहायचे. 10 धावा. गुरु बाबरे आलेत आणि मुझक्कीर मौलानाची पहिली पॉवर प्लेची ओव्हर. 6 बॉलच्या समाप्तीनंतर एक गडी गमावत 10 धावा टीम जयगणत तळवडेच्या. पहिल्या ओव्हरमध्ये 10 रन्स आल्यात. खरं तर जयगणत तळवडेला सुरुवातीच्या 2 पॉवर प्लेच्या ओव्हर तिथे रन्स कराव्या लागतील, कारण आपल्या सर्वांना एरोप्लेन चांगलं माहिती आहे की एरोप्लेन जेव्हा हवेत उडतो ना तेव्हा हवेमध्ये त्याला एवढ्या इंधनाची गरज नसते, पण सुरुवातीला जेव्हा तो टेक ऑफ घेत असतो एरोप्लेन, जेव्हा विमान टेक ऑफ घेत असतं ना तेव्हा जास्त इंधनाची गरज असते. तसंच असतं क्रिकेटमध्ये. जेव्हा बॅटिंग सुरू होते ना तेव्हा आपल्याला सुरुवातीच्या 2 ओव्हरमध्ये फलंदाजांना थोडा जोर लावावा लागतो आणि तो जोर आता जयगणत तळवडेच्या बॅटरला लावावा लागेल. एका बाजूला अक्षय धुले, दुसऱ्या बाजूला पॉवर हिटर गुरु बाबरे आणि पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हरनंतर मुझक्कीर मौलाना विकेट कमावली आप्पाची आणि आता 10 धावसंख्येनंतर पुन्हा एकदा P2च्या ओव्हरकडे वाटचाल असेल ती अभिदिलवन धामाची. चला जास्त वेळ घेऊ नका टीम, कारण प्रत्येक टीमला 25 मिनिट्स दिलेले आहेत. आपण आज स्पर्धा लवकर सुरू झाली आहे त्यामुळे आपण जर वेळ वाचवला तर आपली स्पर्धा आज तितक्याच लवकर मात्र सुरू होईल, कारण काल आपण पाहिलं ना तर रात्री 1 नंतर इतकी थंडी होती, इतकं दव पडलं होतं की अक्षरशः आमच्या ट्रॉफीवरती पाणी साचलं होतं. 1 ओव्हर 10 धावा. सेकंड ओव्हरमध्ये टीम अभिदिलवन दामट टीमकडून मुस्तकीन आलेत. समोर अक्षय धुळे. या मैदानावरती 6 बॉलमध्ये 6 चौकारांचा रेकॉर्ड देखील ज्या बॅटरच्या नावावरती आहे GPL मध्ये तो अक्षय धुळे सध्या स्ट्राईक वरती आहे. मुस्तकीन ओव्हरला करतोय सुरुवात. पहिला बॉल. पहिला चेंडू मुस्तकीनचा. समोर होता अक्षय धुले. पहिल्या बॉलवरती अंदाज घेतोय. मुस्तकीनच्या ओव्हरला सुरुवात झाली आणि ही पॉवर प्लेची शेवटची ओव्हर असणार आहे, त्यामुळे आता या ओव्हरमध्ये जोरदार बॅटिंग करायची आहे. समोर फिल्डिंग देखील पाहतोय अक्षय आणि आता मुस्तकीनच्या अगेन्स्ट पुढे आला होता अक्षय. मागे उडवण्याचा प्रयत्न होता, कुठलाही धोका नाहीये, पण चेंडू मात्र डॉट आलाय. मुस्तकीनने 2 बॉलवरती बीट केला अक्षय धुलेला. अभिदिलवन दामतचे सर्व खेळाडू अपील करत असताना सर्व इन्व्हॉल्व होते, पण अंपायरचंही कौतुक असेल की पूर्णपणे त्यांचं लक्ष आहे मॅचकडे आणि 2 बॉल दोन्ही डॉट आले. अक्षय धुले आता पेटून उठावं लागेल, कारण पॉवर प्लेची ओव्हर आहे, ओपनिंगची जबाबदारी आहे आणि तो फ्लाइंग स्टार्ट इथून आता हवाय. शॉट भारी अक्षय धुलेचा ऑन साइडला. मिड विकेट कडे चेंडू चाललाय, सीमारेखा पार. अक्षय धुलेच्या बॅट मधून आलाय हा घणाघाती प्रहार. दणदणीत चौकार. थँक्यू डीजे. चेंडू पाठवा. बॉल येतोय बघा मैदानाच्या आतमध्ये. माननीय राजेशजी हजारे या ठिकाणी उपस्थित आहेत. मी राजेशजी हजारे यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावरती. आणि मित्रांनो त्याच्यावरती पाय देऊ नका कृपया करून. आपण रेलिंगच्या इथे बघा कापड आहे, त्याच्यावरती पाय देऊ नका, विनंती असेल. दादा जे उभे आहेत ना त्यांना विनंती असेल
जो ग्रीन कापड आहे त्याच्यावरती पाय देऊ नका. शाहिद, वेलकम शाहिद अँड ऑल आवर टीम. तर जय गणेश सलवडे टीमचा अक्षय दुले पुन्हा एकदा त्या ट्रॅकवरती आलाय जिथून त्याने पहिल्या ओव्हरला सुरुवात केली होती आणि 3 बॉल समाप्त झाल्यानंतर जय गणेश तळवडेचा स्कोर येतो मात्र 14 धावा. एक गडी त्यांनी गमावला आणि मुस्तकीनवरती आता इथून बॅटिंग करायची ते अक्षय दुलेला. शॉट बारी अक्षयचा, पॉइंटच्या वरून चेंडू चाललाय डीप पॉइंट कडे पण थांबलाय चेंडू, थांबलाय त्या ठिकाणी. आउटफील्ड मध्ये चेंडूची गती कमी झाली आणि जो चेंडू चौकाराच्या दिशेने चालला होता तो चौकाराच्या अगदी समीप जाऊन थांबला आणि 2 धावांनी जय गणेश तळवडेचा स्कोर पुढे जातोय 16 धावा. 4 चेंडूची समाप्ती झाली आहे. अक्षय धुले चांगल्या स्ट्राईक रेटने बॅटिंग करतो. 7 बॉलमध्ये 13 रन्स त्याने केल्यात. कदाचित जर अशी बॅटिंग अक्षय करत राहिला तर 50 देखील तो आपल्या टीमसाठी करू शकतो. वरून आला होता चेंडू आणि चाललाय तितक्याच वेगाने लॉंग स्टॉपला जाऊन पोहोचलाय. हा सीमारेखा पार फलंदाजाच्या बॅटला ब्रश झालेला चौकार. स्कोर कार्ड वरती धावा संख्या 20 धावा. 1 बॉल बाकी आहे मुस्तकीनचा. शॉट अक्षय धुलेचा, शॉट फाईन लेगच्या डोक्यावरून. 1 मोर बाउंड्री, 1 मोर शॉट आउट ऑफ द पार्क. 3 चौकार आलेत अक्षय धुले. दादा काल स्फूर्ती चषक 2025 यानंतरची मॅच भवानी अंथ्रट वरेडी वैष्णवी कंस्ट्रक्शन या नावाने अनेक मोठी स्पर्धा खेळते. त्यांच्यासोबत आपण पाहतोय डिक्सल संघ. या 2 संघादरम्यानची मॅच होईल. यशोदीप डिक्सल संघाचे कॅप्टन आपण तयार राहायचे इनिंग ब्रेकमध्ये. अंथ्रट वरेडी संघाचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. इनिंग ब्रेकमध्ये आपण या ठिकाणी या आपलं या ठिकाणी वेलकम केलं जाईल आणि जरूर वेळ घेऊ नका कारण लेट झालात तर आपल्याला या ठिकाणी आयोजकांनी काल अरवन संघाला पॅनल्टी दिली. पॅनल्टी घेऊन तो संघ काल पाहिजे नशिबवान ठरला अजय सर. शेवटच्या 2 चेंडूवरती जिथे धावांची गरज असताना भगवान दलवी यांच्याकडून सुटलेला तो झेल आणि त्यानंतर आलेला षटकार. कालची पहिली क्वार्टर फायनली रंगतदार झाली सर. 14 धावा 18 बॉल होते आणि जानमन वाकसने जय भवानी अरवनचा जो संघ होता त्या संघाला 2 बॉल 6 धावा संख्येपर्यंत मॅच आणली होती. म्हणजे 16 बॉलमध्ये अवघ्या 8 धावा दिल्या होत्या वाकस संघाने. पण भगवान दळवीने ती कॅच ड्रॉप केली आणि अरवनच्या अक्षय गावडेने षटकार मारून तो सामना 17व्या बॉलवरती फिनिश केला. इतकी रोमांचक मॅच झाली ती काल रात्री क्वार्टर फायनलची. 2 ओव्हरमध्ये 24 धावा. जो 2 ओव्हरमध्ये जोर लावायचा होता तो फलंदाजांनी लावलेला आहे आणि अभिद 11 दामट टीम आता 2 ओव्हरचा स्पेल संपलाय. पॉवर प्ले समाप्त आहे आणि अफजल टिवाळे गोलंदाजी मार्कवरती. पहिला बॉल गुरु बाबरे ऑन स्ट्राईक आहे. पहिलाच बॉल एस्टनच्या अगदी वरून जातोय. गुरु पॉवर हिटिंग बॅटर या संघाचा. या वर्षीची पहिलीच एंट्री. वंजारपाड्याचं क्रीडांगण होतं आणि काय धमाका केला होता गुरु बाबरेने. दोन्ही मॅच मध्ये त्याने तुफानी बॅटिंग केलं. आता पुन्हा एकदा तेच तुफान अक्षय धुळेच्या साथीने टीम अभिद 11 दामतच्या अगेन्स्ट. अफजलचा हा चेंडू गलीमधून चेंडू ट्रॅव्हल होतोय अलॉंग द कार्पेट टुवर्ड्स अ बाउंड्री. 2 खेळाडूंचा पाठलाग सुरू आहे. 2 धावा मिळती. जय गणेश तळवडेचा स्कोर 2 रनने वाढतोय. 26 धावा आहेत. म्हणजे आता येणाऱ्या इनिंग मध्ये अजूनही 16 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 26 धावा आहेत. म्हणजे किमान 16 बॉलमध्ये 34 आल्या आणि 60 धावांच्या आसपास जर जय गणेश तळवडे पोहोचला तर अभिद 11 दामतसाठी तो मोठा स्कोर होऊ शकेल.
कारण काल 50 पार गेलेल्या धावसंख्येला चेस करणं एकही टीमला जमलेलं नाहीये. त्या कारणास्तव टीमचा स्कोर हा किमान 55 प्लस घेऊन जावा लागेल गुरु आणि अक्षयला. शॉट गुरुचा पॉइंटच्या डोक्यावरून डीप मध्ये खेळाडू धावतोय, अडवलाय चेंडू. दुसऱ्या धाव्यासाठी वेगवान स्ट्रायकर एंडला फेक. गुरु विकेटच्या दरम्यान वेगवान धावला, 2 धावा. पुन्हा दुहेरी धावांचा भरणा केला आणि 2 धावांनी धावसंख्या ती 28. अफझल टिवालेचे 3 बॉल समाप्त झालेत, 28 धावा आहेत. अक्षय धुले नॉट आउट 9 बॉल मध्ये 21 आहे. म्हणजे जर का अक्षय धुलेला सातत्याने स्ट्राईक मिळाली तर संघासाठी तो बॅटिंग करू शकतो आणि स्वतःची वैयक्तिक 50 सुद्धा अक्षय धुले या मैदानावरती अनिल शेठ काळन यांच्या स्पर्धेमध्ये स्वर्गीय नारायणदादा काळन स्मृती चषकामध्ये कंप्लीट करू शकतो. या स्पर्धेचे आयोजक भरपूर मेहनत त्यांनी घेतलेली आहे. अनिल शेठ काळन, त्यांचे बंधू उपसरपंच सुभाषजी काळन साहेब आणि त्यांचा सर्व मित्र परिवार यांनी घेतलेली मेहनत आणि स्पर्धा दुसऱ्या रात्रीमध्ये खूप छान नियोजन. काल आपण ड्रोन व्ह्यूच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहिली आणि जर का अक्षय धुलेने 50 केली तर या स्पर्धेचे प्रमुख आयोजक दोस्ती डाब्याचे ओनर अनिल शेठ काळन यांच्या वतीने 1000 रुपयाचे कॅश प्राइज अक्षय धुळेसाठी असेल. गुरु बाबरे स्ट्राईकवर आणावं लागेल अक्षयला. स्कोर 28 आहे. अफझल टिवाले बॉलिंग मार्क वरती. अभित 11 दामट टीमचा हा गोलंदाज. शॉट गुरुचा लॉंग ऑन वरून खेळाडू पुढे सरसावले. 1 रन 29 धावा. 4 बॉलची समाप्ती अफझल टिवाळेची. हा नवीन यंगस्टर आहे ज्याच्याकडे प्रॅक्टिसही खूप चांगली आहे, टप्पा चांगला आणि 4 बॉल वरती त्याने फक्त धावा दिल्या त्या 5. अक्षय धुले खरं तर मागच्या 2 बॉल वरती 2 चौकार त्याने मारलेत. म्हणजे लगातार 3रा चौकार मारून चौकारांची हॅट्रिक तो कंप्लीट करू शकतो. बघायचं अक्षय धुले आता फुल ऑन कॉन्फिडन्स आहे, वेल सेट झालाय. स्ट्राईक रेट त्याचा चांगला आहे आणि अफझल टिवाले या नवोदित बॉलरच्या अगेन्स्ट अक्षय धुळे. अक्षयच्या बॅट मधून चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने चाललाय. खेळाडू तैनात आहे त्या ठिकाणी. पुन्हा सिंगल. 5 चेंडू अफझल टिवाळेचे संपले. 5 बॉल मध्ये एकही बाउंड्री आली नाही आणि स्कोर पोहोचलाय तो 30 या अंकावरती. 5 बॉल 30. 5 बॉल मध्ये फक्त 6 धावा आल्यात. म्हणजे या चेंडूवरती आता गुरु बाबरेला ती रिस्क घ्यावी लागेल कारण समोर अभित 11 दामट टीम कडून चॅलेंजिंग बॉलिंग आहे अफझल टिवाळेची. आणि 3ऱ्या ओव्हरचा शेवटचा बॉल. धावा आहेत त्या 30. गोलंदाज तयार. शॉट गुरु बाबरेचा. स्टँड अँड डिलिव्हरचे प्रयत्न आणि चेंडू सीमा रेखा पार. बघायचं आता पंच त्या ठिकाणी बघतात आणि इथे चेक केलं जाईल की एक्झॅक्ट चेंडू चौकार आहे की षटकार आहे. यस, 3रे अंपायर टेक्निकल ऑपरेटर यांची जबाबदारी वाढली आणि षटकार चौकार आहे की षटकार आहे याचं चेकिंग इथे मात्र केलं जाईल. रिप्ले मध्ये बघू शकाल अफझल टिवालेचा चेंडू पडला. हाफ ट्रॅकर समोर उडवला गुरु बाबरेने आणि लास्ट मोमेंटला फिल्डर होता हाताच्या अगदी बाजूने. हा चेंडू सीमा पार. एका टप्प्याने चौकार आहे. एका टप्प्याने हा चौकार आहे आणि 3 ओव्हर कंप्लीट. टीमची टोटल आहे धावसंख्या 34. जरूर राजेश सर, आपण पाहतोय या ठिकाणी अभित 11 दामत संघ या ठिकाणी खेळतोय आणि अभिजी खोत आणि असगरजी खोत पुरस्कृत येणाऱ्या 8 जानेवारी 2026 ते 12 जानेवारी 2026 या दरम्यान आमदार चषक उपतालुका प्रमुख चषक 2026 ही स्पर्धा आपण पाहणार आहोत. 1 लाख रुपयाची स्पर्धा आपण पाहतो. प्रथम क्रमांकाची दामोदच्या मैदानावरती असगरजी खोत साहेब आणि उपतालुका प्रमुख अभिजी खोत यांच्या माध्यमातून ती स्पर्धा आपण पाहणार आहोत. आणि या स्पर्धेमध्ये ज्यांनी नावं दिलेत त्यांना विनंती असेल त्यांनी ॲडव्हान्स आपला लवकरात लवकर पोच करावा. अनेक संघांची नावं आलेली आहेत. यानंतरची मॅच आपण पाहतो. अंथटवरडी संघ या ठिकाणी उपस्थित आहे. डिक्सल संघ आपला कॅप्टन जरूर येणाऱ्या 2 षटकानंतर आपण या ठिकाणी टॉससाठी पाठवायचं आहे. आत्तापर्यंत आम्ही हा 3रा कॉल केला कारण वारंवार आम्ही ही सूचना देत आहोत आपण वेळेवरती या. मिडल इनिंगला टॉस झालाच पाहिजे. जर सेकंड इनिंगला सुरुवात झाली तर 2 धावाची पॅनल्टी दिली जाते आयोजकांकडून आणि जर मॅच समाप्त झाल्यानंतर आलात तर तुम्हाला बॉलची पॅनल्टी घ्यावी लागेल. तर विनंती असेल आपण वेळ घेऊ नका. डिक्सल संघ आपणही तयार राहा. आपला ऑपोजिट संघाचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत
आपण या ठिकाणी उपस्थित आपला प्रतिनिधी असेल तर त्यांनी आम्हाला कॉल करून आम्हाला जरूर सांगावं का आम्ही या ठिकाणी उपस्थित आहोत. यस नक्कीच सर. दोन्ही टीम आपण ऑन टाइम टॉससाठी या 3 ओव्हर 34 धावा. जय गणेश तळवडे, अक्षय धुले सध्या 10 बॉलमध्ये 22 धावा संख्येवरती नॉट आउट बॅटिंग करतोय. आणि चौथ्या ओव्हरमध्ये बॉलर आलेत मुसेफ. मुसेफ राऊंड द विकेटने चौथ्या ओव्हरला इथून सुरुवात करेल. पहिलाच बॉल, तीनही स्टम्प्स वरून पुढे आला होता अक्षय. पुन्हा एकदा मागे खेचण्याचा प्रयत्न होता. वेल सेट झालाय, चेंडूवरती नजर बसलेली आहे. आणि आता मुसेफच्या विरोधात 34 झाल्यात. इथून किमान येणाऱ्या 11 बॉलमध्ये 25 ते 30 धावा जय गणेश तळवडेला एक मजबूत धावसंख्येपर्यंत घेऊन जाईल का अक्षय धुळे आणि गुरु बाबरे. मुसेफ ही ओव्हर महत्वाची, इथे मात्र रन्स खेचायच्यात. 34 धावा आहेत. दुसरा बॉल मुसेफचा, व्हाईट बॉलची फेक, एक्स्ट्राची धाव देतो 35. 35 धावा आहेत. खरं तर तळवडे टीमला सपोर्ट करण्यासाठी बरेचसे पाठीराखे आलेले आहेत. व्यासपीठावरती कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण पाहतोय सुधीरजी कहारे, योगेश हजारे दादा आणि त्याचबरोबर सुनील दिनकर हजारे दादा देखील मॅच बघण्यासाठी आवर्जून आलेले आहेत. आणखी जे काही वरिष्ठ आलेले असे त्यांना विनंती आहे की आपण स्टेजवरती यावं. आणि या दरम्यान गोलंदाज मुसेफचा बॉल कदाचित हा चेंडू शरीराला स्पर्श झाला आणि इथून स्ट्राईक रोटेट होईल असं चिन्ह होतं, कारण गुरु आला होता. कारण मुसेफच्या बॉलिंगवरती कदाचित आपण पाहिलं तर अक्षय धुळे थोडा अडचणीमध्ये सापडलाय. कारण मागचे 2 बॉल, दोनही बॉलवरती त्याला पूर्णपणे बॉलरला रीड करणं जमलेलं नाहीये. गोलंदाज तयार. शॉट अक्षय धुलेचा ऑन साईडला, गुरु बाबरे स्ट्राईक वरती आलाय. कारण मुंबई क्रिकेट आहे ना, मुंबई क्रिकेट आपणही कोकण विभागात येतो आणि मुंबई आपल्यापासून फार अगदी जवळच्या अंतरावर आणि मुंबई क्रिकेट स्ट्रीट स्मार्टनेसवर चालतं. क्रिकेट तज्ज्ञ सुलक्षण कुलकर्णी नेहमी सांगतात की स्ट्रीट स्मार्टनेस जर कोणत्या प्लेअरमध्ये असेल तर मुंबई आणि मुंबईच्या इतर परिसरात असणाऱ्या प्लेअरमध्ये. स्ट्रीट स्मार्टनेस म्हणजे काय की समोरच्या खेळाडूला रीड करून त्याचा पूर्णपणे अंदाज घेऊन त्याच्यावरती योग्य तो खेळ दाखवणं. आणि तो खेळ आता गुरुला दाखवायचा आहे. मुसेफचा बॉल, चौथा चेंडू इथे समाप्त झालाय. 4 बॉलमध्ये रन्स आल्यात फक्त 2. 4 बॉलमध्ये 2 धावा आल्या. टोटल स्कोर कार्ड आहे 36 धावा. मुसेफ इथून मात्र पूर्णपणे हवी ठरलाय. मुसेफचा बॉल, 5वा चेंडू, बेधुंद फटकेबाजी, नो चान्स फॉर बॅटर. स्ट्रीट स्मार्टनेस ही संकल्पना गुरुला राबवायची आहे तर त्याला चेंडू बघावा लागेल. कारण मुसेफने या ओव्हरमध्ये अभिद 11 दामट टीमला इथून पुनरागमन करून दिलं. शेवटचा बॉल आहे. आता शेवटच्या बॉलवरती मुसेफच्या अगेन्स्ट गुरु बाबरे. शेवटचा बॉल खेचलाय मागे, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, पार करत चेंडू चाललाय सीमा पार, खणखणीत असा चौकार. 4 ओव्हर समाप्त. धावा पोहोचल्या 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 40.
मुझक्कीरचा हा चेंडू हाईट दिली होती, डॉट बॉल आलाय. आता 4 बॉल आहेत, नॉट आऊट अक्षर 27 वरती. जर का त्याने 50 केली तर सुधीर कहारे यांच्या वतीने 2000 रुपयाचं कॅश प्राईज आणि या स्पर्धेचे प्रमुख आयोजक अनिल शेठ काळन यांच्या वतीने 1000 अक्षय धुळेसाठी. मुझक्कीर मौलाना चांगल्या टप्प्यावरती चेंडू त्याने टाकला. अक्षय धुले आता इथून अनस्टॉपेबल बॅटिंग करते. 44. बॅटची कडा विकेट किपरच्या हाताला स्पर्श करत कॅच ड्रॉप झाली. एक सिंगल मिळाली. 45 धावा. आता 3 बॉल शेवटचे इथे बाकी आहेत आणि गुरु बाबरे, खरं तर गुरुने 9 बॉलमध्ये 13 धावा केल्यात. म्हणजे आता 3 बॉलवरती गुरुला माहिती आहे की स्कोर 45 आहे. म्हणजे 3 बॉलवरती जर का आपण 1-2 हिट खेळले तर आरामात 55 प्लस रन्स होऊ शकतात आणि ते चांगलं टार्गेट मानलं जाईल. आणि कालच्या रात्रीमध्ये 55 प्लस धावा चेस झालेल्या नाही आहेत. गोलंदाज सय्यर मुझक्कीर मौलाना. गुरुच्या बॅटमधून उंच हवेत चेंडू, भरपूर उंच आहे, खेळाडू दूर आहेत आणि नो मॅन लँड्स मध्ये चेंडू पडलाय. 2 धावा. धावा संख्या 2 ने वाढली. 47 आणि शेवटच्या 2 बॉलचा खेळ बाकी आहे. 47 रन या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर 4 बॉलमध्ये 7 आल्यात. म्हणजे प्रत्येक षटकामध्ये पाहिलं ना तर तळवडे टीमने बाउंड्री मारलेली. पहिल्या ओव्हरमध्ये 1 चौकार, दुसऱ्या ओव्हरमध्ये 3, तिसऱ्या ओव्हरमध्ये 1 चौकार, चौथ्या ओव्हरमध्ये 1 आणि 5व्या ओव्हरमध्ये देखील पहिल्या बॉलवरती 1. प्रत्येक षटक बाउंड्रीचं आलेलं आहे. गुरुच्या बॅटमधून खेळाडू आहेत मिड विकेटला डीप मध्ये. चेंडू समोर आहे, फेक झाली. एक कंप्लीट आहे आणि दुसरीसाठी अक्षय धुलेची विकेट आहे. रन आउट. फलंदाज बाद. ठिकाणी आपण पाहतोय माननीय संजय दादा क्षीरसागर, जगदीश दादा क्षीरसागर, आमचे मारुती दादा क्षीरसागर, योगेश दादा क्षीरसागर, निलेश दादा क्षीरसागर, माननीय पद्माकर दादा क्षीरसागर या ठिकाणी उपस्थित असतील. दादांना विनंती करतोय या आपण व्यासपीठावरती माननीय श्री अनिलजी कालन साहेब यांच्या वतीने आपणास मनपूर्ण वेलकम, आपलं या ठिकाणी आदर सत्कार केला जाईल. आपण या व्यासपीठावरती आपलं मनापासून हार्दिक स्वागत. शेवटचा चेंडू असेल. शॉट गुरुच्या बॅटमधून आलाय. ग्राउंड शॉट आहे. पहिली कंप्लीट आहे. वेगवान रन. दुसरी घ्यायची आहे. बॅट्समन इथून पोहोचतील का बघायचंय. 2 झाला. तिसरीसाठी गुरु निघालाय. फास्ट रनिंग होती पण 2 धावांनी 50 धावा उभारल्यात जय गणेश तळवडेने आणि 51 धावांचं टार्गेट इथे सेट केलंय टीम अभिद 11 दामतसाठी. तर मी विनंती करतो डिक्सल संघाचा कॅप्टन, आपण या ठिकाणी उपस्थित असेल, एखादा प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित असेल, आपण टॉससाठी या ठिकाणी उपस्थित व्हायचे. डिक्सल संघाचा कर्णधार, आपण टॉससाठी या ठिकाणी उपस्थित व्हा. विकी पाटील, आपण या ठिकाणी पोहोचलात, आपण या ठिकाणी टॉससाठी. धावसंख्या स्कोर कार्ड जाऊन पोहोचली ती 50-51 धावांचं लक्ष आहे. बघा शहबाज वाल्याबाई या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांनी प्रेक्षकांना सांगितलं आहे दामतला या एक गोड प्राईज आहे सर्व खेळाडूंसाठी. त्यांच्या पोस्टरला जर षटकार लागला तर 2000 आहेत. एकच षटकार हा फक्त. ते या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत.
थँक्यू डीजे. चला दोन्ही कॅप्टन आलेले. संदीप सर आपण टॉस करू. अंतरड वरडी आणि त्यांच्या विरोधात डिक्सर टीम खेळणार आहे आणि अंतरड वरडीचे हेड कोच नरेशजी डायरे यांचं आगमन या ठिकाणी होत आहे. जसे गौतम गंभीर आहेत ना तसे अंतरड वरडीचे हेड कोच आहेत नरेश डायरे. या कोच आपण स्टेजवरती येऊन असं नसतं वा. आणि बॉलिंग कोच महेशजी पेमारे यांचं देखील आगमन झालेलं आहे. कॉल डिक्सल संघाचे जरूर त्यांचा कॉल आपला येईल. टॉस जिंकलाय आणि मॅच सुरू होण्यापूर्वी आपण आयोजकांना भेटायचे. बघा अजून अर्धा तास आहे तुमच्याकडे, कारण एक इनिंग बाकी आहे. टॉस 20 मिनटं आपल्या तुमच्याकडे बाकी आहे आणि 20 मिनटामध्ये जोही डिसिजन असेल तो डिसिजन लगेच पोचून ऑपोजिट टीमसाठी आपण लगेच सांगायचे. मॅच समाप्त झाल्यानंतर जोही डिसिजन असेल त्याला अंमलबजावणी आपणास करावी लागेल. थँक्यू सर. मॅचला होती सुरुवात. 51चं टार्गेट आहे. अबिद 11 दामन टीमचे अबिद खोत आणि अफजल टिवाले सलामीच्या भूमिकेत. 51 धावांचं टार्गेट. गोलंदाज गुरु बाबरे. मॅच मात्र रंगतदार होईल कारण 50-55 धावा एक फायटिंग टोटल आहे. आणि अंतराळ वरडीचे हेड कोच बॉलिंग कोच माफी असावी हेड कोच आणि बॉलिंग कोच महेशजी पेमार यांचं आगमन. म्हणजे भारतीय संघाचे जसे मॉर्ने मॉर्कल आहेत आफ्रिकेचे तसे महेशजी पेमारे यांचं हार्दिक स्वागत. पहिलाच बॉल पहिलाच वार हवाई सफर. चेंडू चेंडू फिल्डरच्या हातात आणि पहिलीच कॅच. परेश हजारे होता त्या ठिकाणी आणि पहिली विकेट टीम जिंकण्या तळवण्याच्या खात्यात. मेन बॅटर होता तो मात्र इन फॉर्म होता अफजल टिवाले, ज्याला अंजबच्या मैदानावरती वाकतच्या स्पर्धेमध्ये बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट अवॉर्ड मिळाला होता आणि तो अफजल टिवाले शून्यावरती आउट झालाय. मोठी विकेट. फलंदाज बाद. थँक्यू डीजे. पहिल्याच बॉलवरती विकेट आली. चला चला बॅटर जास्त वेळ घेत जाऊ नका आणि फिल्डिंग लगेच सेट होईल कारण एक बॉल विकेट करतर. बघा मॅच आपली 7:15 सुरू झाली. 7:50 झालेत म्हणजे 7:15च्या आतमध्ये ही मॅच संपणं गरजेचं आहे. दुसऱ्या मॅचचा टॉस झालेला आहे. टॉस विनिंग कॅप्टनने डिसिजन इथे सुपूर्द करा आणि गोलंदाज गुरु बाबरे. पहिल्याच बॉलवरती अफजल टिवालेची विकेट. वन डाऊनच्या भूमिकेत आलेत साद सिद्दीकी. आता ही जोडी अबिद 11 दामससाठी महत्वाची आहे. जर का हे दोन बॅटर आउट झाले तर मात्र संकटमय स्थिती अबिद 11 दामतवरती येऊ शकते कारण हे 3 आघाडीचे प्रमुख फलंदाज आहेत. गोलंदाज सय्यार गुरु बाबरे. पहिली ओव्हर आहे. रिव्हर्स शॉट. साद सिद्दीकीच्या बॅट मधून नजाकत भरा शॉट. जमिनीला गुदगुल्या करत चेंडू चाललाय सीमा पार. चौकार. गुरु बाबरेच्या अगेन्स्ट आल्या आल्या रिव्हर्स शॉट सक्सेसफुल केला साद सिद्दीकीने. समोर उडवलाय. कव्हरच्या वरून चेंडू खेळलाय. खेळाडू धावतात. वेग चेंडूला आहे आणि 2 खेळाडूंच्या मधून चेंडू सीमा पार. आणखीन एक साद सिद्दीकीचा चौकार. पाटील म्हणून ज्यांची ओळख आहे ते अनिलजी विर्ले यांचं आगमन. अनिल साहेब आपण स्टेजवरती यावं. आपलं सहर्ष स्वागत.
2 बॉल 2 चौकार, 3 बॉल मध्ये धावा आहेत त्या 8. अनिलजी बिर्ले यांचं शुभ आगमन. सात सिद्दीकीने पुन्हा एकदा चेंडू सर्कलला पार करत पुढे निघाला आणि तिसरा चौकार. 3 लगातार चौकार मारलेत गुरु बाबरेला सात सिद्दीकीने. हा इन फॉर्म बॅटर आहे आणि प्रमुख गोलंदाजावरती करतो आक्रमण. हॅट्रिक कंप्लीट, चौकारांची हॅट्रिक कंप्लीट केली आहे सात सिद्दीकीने आणि या विध्वंसक फलंदाजीला आता नियंत्रणाखाली आणणं गरजेचं आहे ते जय गणेश तळवडेला. कारण यावर्षी फुल फॉर्म मध्ये अफजल टिवाले होता, तो आउट झाला. त्यानंतर सात सिद्दीकी जो ऑलराऊंडर आहे या टीमचा आणि त्याच्याच बॅटिंग मधून आले ते 3 सलगचे चौकार. 4 बॉल मध्ये रन झालेत त्या 12. 51 म्हणजे रिक्वायर्ड रन रेट 10च आहे आणि इथे 4 बॉल मध्ये 12 झाले. टेन्शन आहे. पॉवर प्लेची ओव्हर. सात सिद्दीकी, अभित खोत या 2 फलंदाजांना आउट करण्याचं एक गोलंदाजाकडे चॅलेंज आहे. शॉट सात सिद्दीकीचा लॉंग ऑफला बीट करत समोरच्या दिशेने खोलून मारलाय. 5व्या बॉलवरती 4था सलगचा चौकार. आणि इथून इथून आता कमबॅक करणं गरजेचं आहे. रुपेश विर्लेचा या मैदानाचा रेकॉर्ड गेल्या वर्षीची मॅच मला आठवतीये. बुतिवली टीमच्या अगेन्स्ट 6 चेंडूमध्ये 5 धावा या बॉलरने करू दिला नव्हता आणि असा जवळपास 3 मॅच मध्ये रुपेश विर्लेने 6 पेक्षा कमी धावा वाचवलेले आहेत. आणि त्याचबरोबर नेरळ परिसर प्रीमियर लीग मध्ये त्याने जो बॉलिंग स्पेल टाकला होता, एकमेव बॉलर होता का ज्याने एकही चौकार आपल्या बॉलिंग मधून दिला नव्हता. असा रेकॉर्डवीर बॉलर आहे तो रुपेश विर्ले आणि आता त्याला मैदानाच्या आतमध्ये तळवडे संघाला मॅच मध्ये घेऊन येणं ही जबाबदारी आहे. 24 बॉल 34 धावा रुपेश विर्लेचा स्पेल. सेकंड ओव्हर P2च्या ओव्हरला इथून सुरुवात. पहिला बॉल समोर येतो सात सिद्दीकी. पहिलाच बॉल पॉइंटच्या डोक्यावरून गॅप शोधली आहे. चेंडू चाललाय भरदा वेगाने सीमा पार. अनस्टॉपेबल बॅटिंग साद सिद्दीकीची आणि या आक्रमक शैलीला आता रोखणं मस्ट नीडेड विकेट जे गणेश तळवडेसाठी येणं गरजेचं आहे. 4ही चौकार आपण आधी पाहिलं, त्यानंतर हा चौकार. डिक्सर टीमचे कर्णधार रोहित सावंत. रोहित आपला डिसिजन सुपूर्द करा. बॅट और बॉल डिसिजन आपण विपक्षी टीमला लवकर द्या. डिक्सर टीमचे कर्णधार टॉस आपण जिंकलाय. डिसिजन विपक्षी टीमला आपण इन्फॉर्म करा. बॅटिंग यस बॅटिंग स्वीकारली आहे डिक्सर टीमने आणि बॉलिंग असेल ती मात्र आंथरडवडी टीमची. गोलंदाज तयार रुपेश विर्ले, सात सिद्दीकी. प्रत्येक टप्प्यावरती आता अटॅकिंग बॅटिंग केली आहे ती सात सिद्दीकीने. रुपेश 6 चेंडू खाली राहिलाय. म्हणजे सात सिद्दीकीला बॉलिंग करत असताना जेव्हा पण
चेंडू टप्पा राखलाय तेव्हा सात सिद्दीकीने बॅटिंग दमदार केले. हा चेंडू थोडा खाली राहिला, बॉटम साईडचा वापर केला रुपेशने, त्यामुळे हाईट जर का चेंडूवरती नसेल तर सात सिद्दीकीला खेळताना थोड्या अडचणी येत आहेत का, अशा भरपूर साऱ्या प्रश्नांचं उत्तर हे मात्र गोलंदाजाला द्यावं लागेल. 2 बॉल 21 धावा. रिव्हर्स शॉट खेळण्याचा प्रयत्न, सात सिद्दीकी पहिल्या एसटी वरती आले होते, तिसरा बॉल इथून डॉट आलाय. आता मॅच मध्ये मजा येईल. 2 डॉट बॉल, सात सिद्दीकी. जसे डॉट बॉल येतील तसं फलंदाजावरती प्रेशर बनतं आणि मग त्या प्रेशर मध्ये तो एखादा रिस्की शॉट खेळू शकतो आणि तसं क्लायमेट आता क्रिएट केलंय तर तळवडे संघाच्या रुपेश विर्लेने. 3 बॉल 21 धावा, 51चं टार्गेट आहे. बॅट वरती आहे, शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये रनआउटची चान्स होती, फेक झाली, चेंडू कलेक्शन चुकीचं झालं. स्टंपच्या मागे जाणं गरजेचं होतं, स्टंपच्या पुढे राहिला आणि इथून सिंगल देऊन रनआउटची चान्स गमावून बसलाय तो जय गणेश तळवडे. 22 धावा. अजूनही कमबॅक होऊ शकतं क्रिकेटमध्ये, असंभव असं काही नाही, कारण 2024चा वर्ल्ड कप आपण पाहिला. साऊथ आफ्रिकेच्या हेनरी क्लासेनने 4 बॉलमध्ये 4 सिक्स मारले होते अक्षर पटेलला, बापूला. आणि या ठिकाणी सन्माननीय उद्योजक सुरेश शेठ काळन यांचं आगमन आणि त्यांच्या समवेत आपण पाहतोय करुणजी काळन यांचं आगमन. पण त्यानंतर 30 बॉलमध्ये 30 धावा साऊथ आफ्रिकेला करू दिल्या नव्हत्या. रुपेश 6 चेंडू, व्हाईट बॉलची फेक, एक्स्ट्राची धाव. संघर्ष फार मोठा आहे आता, कारण 51 अभिद 11 दामतला पाहिजेत आणि संघाची टोटल पोहोचली आहे 23 धावा. म्हणजे अजूनही 28 धावा करायच्या आहेत येणाऱ्या 20 बॉलमध्ये. 20 बॉल आणि 28 धावा. आता साऊथ आफ्रिका आणि इंडिया मधली T20 वर्ल्ड कपची फायनल आठवतीये. 30 बॉल 30 धावा, तिथून इंडियाचं कमबॅक होतं आणि आता रुपेश विर्लेला तसा स्पेल टाकावा लागेल. गोलंदाज रुपेश. शॉट, शॉट ऑफ द नाईट होऊ शकेल असा शॉट आहे. जसा चेंडू आला तसा चेंडू चाललाय अगदी अगदी रिव्हर्स साइडला. षटकार. वेग किती होता, ऍक्शनला रिॲक्शन दिली ते अभित खोतने आणि रिप्ले मध्ये तुम्ही बघू शकाल हा शॉट रुपेश विर्लेचा चेंडू होता आणि अभित खोत जो स्ट्रायकर एंडला होता त्याने मात्र जसा वेगाने चेंडू आला आणि काय परफेक्ट कनेक्शन झालं. सीमा पार सिक्सर. सिक्सरने स्कोर पोहोचला 29. फक्त 22 धावांची गरज आहे आणि चेंडू शिल्लक आहेत ते मात्र 19 बॉल आणि 22 धावा करायच्या आहेत टीम अभिद 11 खोतला. दामट टीमला अभिद 11 दामट टीमला अभिद खोत 11 दामट टीमला. काय बॅटिंगचा फ्लो आहे अभिद. मी म्हटलं ना आधीच जेव्हा मॅच सुरू झाली, यावर्षी जर इन्फॉर्म बॅटर कोण असतील अभिद 11 दामतचे तर अफजल टिवाले, अभिद खोत आणि सात सिद्दीकी या 3 फलंदाजांना आउट करणं म्हणजे जय गणेश तळवलेला मॅच मध्ये घेऊन येण्यासारखं आहे. पण पहिली विकेट कमावली, पण या 2 फलंदाजांनी थोडं त्रस्त केलंय बॉलरला आणि जास्त काळ जर अशी परिस्थिती राहिली तर सामना किमान 5वं षटक येण्याच्या आतमध्येच. अभिद 11 दामत आणि विकेट आणि डॉट बॉल नितांत गरज आहे आता जय गणेश तळवलेला आणि त्या विकेटसाठी ट्रॅप बनवावा लागेल आणि प्लॅन मध्ये फसवावा लागेल एकतरी फलंदाजाला. शेवटचा बॉल रुपेश विर्लेचा समोर अभित. फुल टॉस होता. ओव्हर नंबर 2 ची समाप्ती झाली. पॉवर प्ले कंप्लीट. 2 ओव्हर मध्ये दामट टीमचा स्कोर झालेला आहे 29. 18 बॉल मध्ये धावा पाहिजे त्या 22. रिव्ह्यू बॅटिंग करणाऱ्या टीमचं तिसरे अंपायर या ठिकाणी चेकिंग साठी येतील. या ठिकाणी वैष्णवी कंस्ट्रक्शनचे ओनर माननीय डायरेक्टर साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. दादाला विनंती करतो या आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचे. पाहुण्यांना विनंती करतो आपण गॅलरी कक्षामध्ये जर बसला तर खूप होईल, कारण पाहुण्यांसाठी एक चांगलं स्टेज या ठिकाणी. दादा या आपण गॅलरी कक्षामध्ये बसायचे. तर दादांना विनंती करतो डायरेक्टर सर या आपण या ठिकाणी आपण पाहतोय. दादांचं मनापासून हार्दिक स्वागत. फेअर डिलिव्हरी आहे, फेअर डिलिव्हरी. ओव्हर कंप्लीट आहे. 18 बॉल आणि विजयासाठी 22 धावा संख्येची गरज असेल. 18 बॉल 22. खरं तर डिक्सल टीमचे विकी पाटील स्टेजच्या अगदी समोर आहेत, कारण दामत नाईट टुर्नामेंट मधली मॅच आठवतीये. 30 बॉल 34 धावा डिक्सल टीमने वाचवल्या होत्या आणि विकी पाटील यांनी 2 ओव्हरचा स्पेल टाकला होता आणि तिथे मात्र आपल्या संघाला विजयाची 100% खात्री देणारं षटक होतं ते विकी पाटीलचं. म्हणजे 30 बॉल 34 धावा डिफेन्स करणं. डिक्सल संघाचा जर स्ट्रॉंग बाजू जर पाहिली ना तर बॉलिंग आणि डिक्सल टीम सध्या सर्व प्लेयर आज मॅच मध्ये खेळतायत.
येणारे 18 बॉल 22 धावसंख्येची गरज आहे. जय गणेश तळवडे, संदीप हजारे अप्पा आलेत. आता कमाल करावी लागेल. सात सिद्दीकी आणि अभित खोतला थांबवण्यासाठी अनुभवी गोलंदाजाकडे चेंडू सोपवलाय आणि संदीप हजारे एक नवी स्ट्रॅटेजी घेऊन नक्कीच आप्पा मैदानाच्या आतमध्ये असेल. कारण इथून त्याला आप्पाला माहिती आहे की जर का एखादी 1-2 विकेट जर कमावल्या तर अभित 11 दामतला आपल्याला बॅकफुटवर ढकलत आहे. चला वेळ घेऊ नका, अतिरिक्त वेळ जाणार नाही. 18 बॉल 22चं टार्गेट. गेम इज ऑन. गोलंदाज तयार. पहिलाच बॉल बॅट ब्रश आहे. फर्स्ट स्लिपला चेंडू अडवता आलेला नाहीये. दुसरा खेळाडू पाठलाग करत होता पण चेंडू चाललाय सीमा पार. टीम दामतचा चौकार. सतरा बॉल आणि 18 धावसंख्येची गरज आहे. 17 बॉल 18 धावसंख्येची गरज आहे. जिथून चौकार थांबवायचे, विकेट घ्यायची आहे अशा सिच्युएशन मध्ये बाउंड्रीज येत आहेत त्या बाउंड्रीजला थांबवायचे. संदीप हजारे अप्पा बॉलिंग मार्क वरती. शॉट हवेत आहे. विकेटची चान्स आहे. कॅच ड्रॉप. कॅच ड्रॉप. आधी मन बनवलं नव्हतं कॅच साठी समीरने. 2 धावा आल्या. विकेट मिळवणं अत्यंत गरजेचं झालंय कारण परिस्थिती अजूनही आवाक्यात आहे. येणारे 16 बॉल आहेत आणि विजयासाठी गरज आहे मॅच मध्ये 16 धावांची. बॉल आणि रन्स आता समान झालेत. 16 बॉल 16 धावा. आता इथून विकेट कमावल्या, डॉट बॉल आले तरच मॅच मध्ये कमबॅक होऊ शकेल आणि इथून 7 सिद्दीकीचा फटका लॉंग ऑन कडे नवनाथ विरले. मॅचची कहाणी बदलू शकते. जय गणेश तळवडेसाठी देखील क्रिकेट असा खेळ आहे ना जिथे काल वाकस टीमने अर्वन टीमला 18 मध्ये 14 धावा करण्यासाठी देखील 17वा चेंडू आणला. हे क्रिकेट आहे. त्यामुळे इथून 15 बॉल 15 आहेत. एक कॅच ड्रॉप झाली भगवानची आणि तिथून मॅच बदलली. तसंच तलवडे टीमला प्रत्येक मिळणाऱ्या संधीला पकडावा लागेल कारण जर का त्यांनी कॅचेस पकडल्या तर मॅच त्यांना पकडता येईल. 15 बॉल 15ची गरज आहे. 7 सिद्दीकी अभित खोत समोर संदीप हजारे. मन बनवलं होतं, शॉट आला नाही, शरीराला स्पर्श करत. इथे पुन्हा सिंगल. अशा धावा वाचवाव्या लागतील जय गणेश तळवडेला. 14 बॉल 14. जेव्हा आता रन्स कमी झालेत ना तेव्हा आता फलंदाजांवरती प्रेशर जास्त आहे की 14 बॉल मध्ये जर 14 आम्हाला झाल्या नाही तर मग काय होईल. त्यामुळे आता बॉलिंग करणाऱ्या टीमकडे थोडासा कॉन्फिडन्स नक्कीच आहे कारण 14 मध्ये 14 आम्ही वाचवू शकतो का, समोरच्या टीमला शेवटपर्यंत टफ फाईट देऊ शकतो का. रिव्हर्स खेळायचं होतं. इथे बघायचंय पंचांकडे डिमांड जरूर आहे. डॉट बॉल. 13 बॉल आता 14 धावांची गरज आहे. पहिल्या 2 ओव्हरमध्ये बाउंड्रीज आल्या पण त्यानंतर आता संदीप हजारे मैदानाच्या आतमध्ये आपल्या टीमला पुनरागमन करून देतोय. 13 मध्ये 14 धावांची आता इथून गरज आहे. होऊ शकेल बदल होऊ शकेल कारण बॅट्समन सध्या विजयाच्या दिशेने घोडदौड त्यांची सुरू आहे. समोर संदीप आहे. शॉट पूर्ण ताकदीने झोकलाय. सीमारेखा पार. 7 सिद्दीकीची पॉवर हिटरचा षटकार. नाईट टुर्नामेंट मध्ये पहिल्यांदा एकमेकांच्या समोर असतील यशोदीप डिक्सळ आणि वैष्णवी कन्स्ट्रक्शन जय भवानी अंतराळ वरेडी. पहिल्यांदा नाईट टुर्नामेंट मध्ये एकमेकांच्या समोर असतील. त्यामुळे ती मॅच पाहणं एक उत्सुकतेचं ठरणार आहे आणि बरेचसे पाठीराखे अंतराळ वरेडीवरून आलेले आहेत, डिक्सळवरून आलेले आहेत. त्या सर्वांचं सहर्ष स्वागत. तमाम क्रीडा रसिकांचं स्वागत. आणि 12 बॉल मध्ये 8 धावांची गरज आहे कारण ही लढाई आता जय गणेश तळवडे संघासाठी खरं तर चेंडू जास्त आणि धावा कमी अशी राहिलेली आहे पण जिंकण्यासाठी प्रयत्न करावे लागतील कारण लढता लढता हरलो जरी हरल्याची मला खंत नाही. लढा माझा माझ्यासाठी, लढाईला माझा अंत नाही. मी पुन्हा उठेन आणि पुन्हा लढेन
अशी जिद्द, चिकाटी आणि हिम्मत ही तळवडे टीमला दाखवावी लागेल, कारण अभिद 11 दामत संघ सध्या विजयाच्या उंबरठ्यावरती आहे. 12 बॉलमध्ये फक्त 8 धावांची गरज आहे. गोलंदाज तयार. रुपेश विरले आलेत. 12 बॉल 8. समोर अभिद खोत. पहिलाच बॉल, अभिदचा शॉट हवेत आहे, पकडली कॅच, विकेट आली आहे. ट्विस्ट निर्माण होईल का आणि तो चमत्कार घडेल का हे बघायचं. 11 बॉल 8 धावा. कारण या मैदानावरती जयगणेश तळवडे जेव्हा पण खेळलाय, डे स्पर्धा खेळलाय, नाईट स्पर्धा खेळलाय, पण त्या प्रत्येक स्पर्धामध्ये क्वालिफायची मॅच बघितलेली आहे या टीमने. पण इथे पहिल्या राऊंडमध्ये अभिद 11 दामट टीमच्या विरोधात सध्या संघर्ष अजून सुरू आहे आणि पुन्हा उठेन आणि पुढा लढेन या परिस्थितीमध्ये आता मॅच येऊन पोहोचली आहे. मुझक्कीर मौलाना मैदानाच्या आतमध्ये चाललाय. 11 बॉलमध्ये 8 धावसंख्येची गरज आहे. पण आता बघायचं, योगेश हजारे, सुधीर कहारे, पद्माकरजी क्षीरसागर, महेश पेमारे, चौघांमध्ये प्रचंड चर्चा आहे की कोणता संघ इथे बाजी मारेल. कारण जेव्हा स्कोर कमी येतो ना, तेव्हा प्रेक्षकांमध्ये, पाहुण्यांमध्ये चर्चा रंगतात. कारण एरवी ते जेव्हा स्कोर जास्त होतो तेव्हा ते मॅचची मजा घेतात, पण आता त्यांचं काउंटिंग आहे. 11 बॉल 8 धावसंख्येची गरज आहे. बघायचं आता 11 बॉल 8 धावा, विकेट आली आहे, एक ब्रेक थ्रू मिळालाय. त्यामुळे आता स्टेज पूर्णपणे सेट झालंय की या स्टेजवरून मॅच आपल्याला खेचता येईल का. कारण ज्या पद्धतीने एखादी मगर एखादा शिकार पकडते, तसं या 2 फलंदाजांनी मॅच पकडून ठेवली होती. पण आता पुन्हा एकदा रुपेश विरलेने विकेट घेऊन थोडासा ट्विस्ट निर्माण केला. समोर खेळाडू, एका धाव्याचा संघर्ष थांबवावा लागेल, पण बघायचं आता इथून डायरेक्ट हिट झालेली नाहीये. बॅटरच्या शरीराला हा चेंडू लागला. 10 बॉल 8. अशा एकेका धावेसाठी झुंजवावं लागेल फलंदाजांना, तरच या मॅचमध्ये कमबॅक होऊ शकेल. 10 बॉल 7 धावांची गरज आहे. चमत्कार होऊ शकतो आणि आलेल्या सर्व पाहुण्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हावं. स्वर्गीय नारायणदादा काळन स्मृती चषक पिंपलोलीची स्पर्धा, दोस्ती डाब्याचे ओनर अनिल शेठ काळन आपल्या वडिलांच्या नावाने या स्पर्धेचं आयोजन. आणि नारायणदादा काळन ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये काम करणारे पिंपलोली गावचे प्रतिष्ठित व्यक्तिमत्व. आज खरं तर त्यांच्या स्मृतींना, आठवणींना उजाळा देण्यासाठी अनिल शेठ काळन आणि उपसरपंच सुभाजी काळन यांच्या वतीने आयोजित केलेली ही स्पर्धा. 10 बॉल 7 धावांची गरज आहे. रुपेश विरले ऑन बॉलिंग मार्क. समोर ड्राईव्ह केलाय, खेळाडू पुढून आले, पहिली सिंगल घेतली आहे, दुसरी पासून थांबवतील का, आणि थांबवलंय. आता सिंगलचा गेम आहे, कारण 9 बॉलमध्ये 6 धावांची गरज आहे. मॅच काही घडू शकेल. 9 बॉल 6. 7 सिद्दीकी, मुझक्कीर मौलाना मोठ्या स्टेजचे प्लेयर आहेत, पण त्यांनाही माहिती आहे की जेव्हा परिस्थिती बदलते तेव्हा सामना बदलायला वेळ लागत नाही. आणि 9 बॉलमध्ये रन्स वाचवायच्यात फक्त 6. आक्रमक फिल्डिंग सेट केले, जिथून एक धावही समोरच्या टीमला द्यायची नाही असा जणू काही मनसुबा बनवलाय. पण आता मुझक्कीर मौलाना एक षटकार फक्त ही मॅच जिंकून देऊ शकतो दामट टीमला, आणि त्यासाठी त्याला प्रयत्न करायचे. शॉट मुझक्कीरचा हवेत आहे, पॉइंटकडे चेंडू, खेळाडू पोहोचला, एक सिंगल. पुन्हा एकदा मॅच आता दोन्ही बाजूने 8 बॉलमध्ये 5 धावांची गरज आहे. 51 हवे होते तेव्हा इतक्या वेगाने अभिद 11 दामत संघ पोहोचला की आता कमी धावसंख्येसाठी त्यांना थेंबे थेंबे तळे साचे अशा परिस्थितीने बॅटिंग करायची. कारण येणारे 8 बॉल जिंकण्यासाठी कंपल्सरी चेसिंग 5 धावसंख्येची गरज आहे. स्वर्गीय जनार्दन स्मृती क्रीडांगण, भाकरीचा पाड्याचं हे मैदान, आणि या मैदानावरती पुन्हा एकदा जयगणेश तळवडे कमी धावसंख्येचा बचाव करेल का 8 बॉलमध्ये हे बघायचं. गोलंदाज तयार. समोर 7 सिद्दीकी. शॉट 7 सिद्दीकीचा, आणि इथून मिड ऑफच्या हाताला स्पर्श करत हा चेंडू पुढे गेला. लॉंग ऑफ कडे चेंडू. 2 धावा. ही कॅच व्हायला हवी होती का, परिस्थितीमध्ये ही कॅच मॅचला घेऊन आली असती, आणि 2 धावा गेल्या. कॅचही गेल्या. अक्षय धुळे होता, त्याने प्रयत्न केले पण हाताला स्पर्श करत चेंडू पुढे गेला. 2 धावा आल्या. आता 3 धावांची गरज आहे 7 बॉलमध्ये. 7 बॉल 3 धावा. रुपेश विरले हा चेंडू डॉट काढावा लागेल, कारण मॅच शेवटच्या ओव्हरपर्यंत जाऊ शकते. 7 बॉल 3. हलक्या हाताने फक्त डेलिकेट टच दिलाय. एक सिंगल स्ट्राइक स्वतःकडे ठेवली. 7 सिद्दीकीने 2 धावांची आता गरज आहे. 6 बॉल आणि 2 धावांची गरज आहे. इथून 6 बॉलमध्ये 2 धावा, म्हणजे जेव्हा 12 मध्ये 8 पाहिजे होत्या,
फक्त 6 धावांची ओव्हर टाकली. त्यातही जर 2 धावा जर ती कॅच झाली असती तर म्हणजे आणखी 2-3 धावा वाचल्या असत्या. पण आता 6 मध्ये 2. साद सिद्दीकी सध्या नॉट आऊट बॅटिंग करतोय आणि नॉट आऊट बॅटिंग करत असताना त्याने जबाबदारी घेत स्वतःकडे स्ट्राईक ठेवली. त्याला माहिती आहे की जर का मुझक्कीरकडे स्ट्राईक गेली, सुरुवातीचे 1-2 बॉल डॉट आले, विकेट आली तर प्रेशर आपल्यावरती येईल. त्यामुळे प्रेशर इथून न घेता साद सिद्दीकी विथ कॉन्फिडन्स बॅटिंग करतो अभिद 11 धामासाठी. चला वेळ घेऊ नका कारण 7:15 मॅच सुरू झाली. 8:14 म्हणजे 1-2 मिनटं बरोबर आपण त्या मॅचच्या अगदी समीप आहे, टाईमच्या समीप आहेत. यानंतर डिक्सळ आणि आंथरडवडी दोन्ही टीम रेडी होत आहेत. पहिल्यांदा नाईट टुर्नामेंटमध्ये हे दोन संघ एकमेकांच्या समोर असे दोन्ही टीमला माझ्या खूप साऱ्या शुभेच्छा असतील. पण सध्या 6 बॉलमध्ये 2 धावसंख्येची गरज आहे. रोहित सावंत टीम रेडी होते आणि 6 बॉल 2ची गरज आहे. समीर, खरं तर समीरच्या बॉलिंगवरती पॉवर प्लेमध्ये नेहमी विश्वास होता तळवडेला. आता रोहित शर्माने जसा पहिल्यांदा आशिया कपमध्ये अर्शदीप सिंगला शेवटच्या ओव्हरमध्ये वापरला तसा वापर सध्या तळवडे संघ समीर या बॉलरचा करते. फक्त वाचवायच्या 2 धावा. फिल्डिंग सेट झाली आहे. 6 मध्ये 2 वाचवायच्यात. जर काही मिसफिल्ड झाल्या नसत्या, कॅचेस पकडल्या असत्या, 2च्या ऐवजी इथून 9-10 धावा जर असत्या ना तर मग पूर्णपणे ही मॅच रफ अँड टफच होते. पण तरी देखील इतका विकेट घालवल्या, कॅच 1-2 कॅचेस गेल्या, रनआउटच्या संधी गेल्या. त्यानंतर मॅच इथूनही आता क्रिकेट आहे. 6 मध्ये 2 जिंकण्याची जिद्द ठेवावीच लागेल. आक्रमक फिल्डिंग सेट केली आहे आणि समीरकडे पहिला चेंडू. समोर साद सिद्दीकी, विनिंग शॉट साद सिद्दीकीचा आणि वेल प्लेड साद. 18 बॉल मध्ये 43 धावसंख्येची इनिंग साकारून या मॅचचा ठरलाय विनिंग टीमचा ठरलाय प्लेअर ऑफ द मॅच. 18 बॉल 43 रनचं टार्गेट आहे. ते मात्र 18 बॉलमध्ये 43 करून हे टार्गेट चेस केलं. तो साद सिद्दीकी ठरलाय या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच. तर या ठिकाणी आपण पाहुण्यांच्या स्वागताकडे जाऊया. मी विनंती करेल स्पर्धेचे प्रमुख आयोजक अनिल शेठ काळन यांना की आपल्या शुभ हस्ते दादा आपण पाहुण्यांचं यथोचित स्वागत करायला मी विनंती करेल. योगेशजी हजारे दादा आपण स्वागत कक्षामध्ये हवं जिथे अनिल शेठ काळन यांच्या शुभ हस्ते आपलं सहर्ष स्वागत या ठिकाणी केलं जाईल. साद सिद्दीकीला मी इन्व्हाइट करेल. साद आपण मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी घेण्यासाठी हवं आणि योगेशजी हजारे यांना विनंती केलं की आपण स्वागत कक्षामध्ये पोहोचावं जिथे मात्र अनिल शेठ काळन यांच्या वतीने आपलं शुभ स्वागत या ठिकाणी केलं जाईल. वेल प्लेड तळवडे टीम मॅच शेवटपर्यंत आणली होती पण अगदी थोड्या फरकाने सामना मात्र त्यांना इथून गमवावा लागला.